हाय फ्रेंड, नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि चला, आज ना सकाळीच मी साडी नेसलेली आहे. कारणच तसं आहे, पुढे जाऊन तुम्हाला कळेलच. तर आता ना सकाळी म्हटलं आधी पूजा करून घेऊया, कारण मला जायचं आहे बाहेर. आणि त्यासाठी ना साडी तर नेसलेली आणि कानातले बांगड्या वगैरे घालायचं सगळं राहिलं होतं. म्हटलं आधी ते करून घेते आणि त्यानंतर ना काहीतरी चहा वगैरे घेईन. आणि इथे पहा, आता हा डबे आहेत ना माझे जे, त्याच्यामध्ये मी कानातले आहेत, बांगड्या आहेत, सगळं ठेवते. आणि त्या छान तयार झाल्यानंतर ना आधी स्वामींची पोथी वाचली. कारण मी ना सध्या स्वामी समर्थांचे आपले पारायण वाचायला घेतलेलं आहे. आणि 3 दिवसामध्ये मला ते संपवायचं होतं, म्हणून एका दिवसात ना 7 पारायण कंप्लीट वाचत होती. तास सव्वा तास निघून जातो, पण ठीक आहे, छान पारायण झालं. आणि तिथून मी आलेली आहे ताईकडे, कारण ताईने ना आज कायन सवासणीची पूजा केलेली आहे. याच्यामध्ये ना काय पद्धत आहे ते तुम्हाला मी पुढे सांगेन. तर सगळ्यात आधी तर ना मी आली तेव्हा सगळा ताईचा स्वयंपाक झालेला होता. आणि फक्त ना कांदा भजी आणि मिरची भजी हे दोनच पदार्थ करायचे राहिले होते. खरं सांगू, हा व्लॉग ना तसा जुना आहे, पण मी अपलोड केलाच नव्हता, कारण मला व्हॉईस ओव्हर करायला मोठा व्लॉग असल्यामुळे जमत नव्हतं. पण आज म्हटलं की फायनली मी अपलोड करेन. आणि इथे ना आता सगळ्यांना बोलवलेलं आहे जेवणासाठी. तर आज 5 सव्वाशे बायका आणि आम्ही घरातले असे आम्ही सगळे असणार होतो. तर इथे नैवेद्याचं पूर्ण ताट रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये ना दूध भाताचा नैवेद्य असतो, आरत्या असतात, पापड आहे, त्यानंतर तिखट पुऱ्या, यडम्या वगैरे सगळं काही असतं. तर यडमी ना आमच्याकडचा खूप खास पदार्थ आहे. कोणत्याही पूजेला यडमीशिवाय पूर्ण होतच नाही. आणि बाकी सगळं झाल्यानंतर ना आता इथे भाऊजींनी आमच्या पूजा वगैरे करून घेतली. आणि आता हे सवाशीण बायका आहेत ना, त्यांना आता पैसा द्यायचा, म्हणजे त्यांना असं एक एक कॉईन दिलं जातं. आणि नंतर मग ना त्या पुन्हा आपल्याला देतात. त्याच्याने मग कापूर किंवा अगरबत्ती काही मागवायचं, देवासमोर लावायचं. आता त्यांना ते देऊन झाल्यानंतर नारळ फोडायचे होते. तर आमच्या भाऊजींनी आता इथे पहा नारळ फोडायला घेतलेले आहेत. त्यानंतर एकेकाने सगळ्यांनी मिळून पाया पडून घेतले. आणि अशा प्रकारे ना हे काळीणमातेची पूजा. काळीणमाता म्हणजे ना एक प्रकारची लक्ष्मीच झाली. आणि तिचं एक वेगळं असं आमच्या घरी स्थान पण असतं. आणि तिचा दर महिन्याला नारळांना बदलला जातो. तर चला, आता ही पण पूजा झालेली आहे. आणि आता इथे सवाशिणींना जेवायला द्यायचं. तर आधी ना इथे हार फूल, त्यानंतर हळद कुंकू, ते सगळं एका ताटामध्ये दिलं जातं. आणि मग त्याच ना एकमेकांना ते हळद कुंकू वगैरे लावतात. त्यानंतर आमच्या गावी तर ना अगदी पूर्ण मळबटच भरतात, म्हणजे पूर्ण कपाळ ना कुंकूने भरतात आणि त्याच्यावरती तांदूळ दाणे लावायचे. पण आता शहरांमध्ये हे सगळं खूप असं क्वचितच पाहायला मिळतं. जसं सुमितच्या लग्नाच्या वेळेला आम्ही सगळ्यांनी हाऊस म्हणून तसं भरून घेतलेलं. आणि ते एक पाहण्याचा ना लुकच वेगळा असतो. आणि मला तर या सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात आणि आवडतातसुद्धा. आणि आता सगळ्यांनी एकमेकांना लावल्यानंतर इथे मी त्यांना ना हात धुण्यासाठी पाणी देते. आणि ते आता हात धुवून झाल्यानंतर ताट काढायचं. आणि त्यानंतर ना तिथे जे आपण नैवेद्याचं ताट काढलेलं आहे ना, ते ताट आता त्यांच्या पुढ्यात ठेवायचं. म्हणजे त्याच ताटामध्ये त्या सगळ्या बायका एकत्र मग जेवणार. तर अशी ना एक वेगळीच पद्धत आमच्याकडे आहे. कारण सवाशिण बायका तर सगळीकडे केल्या जातात, जेवायला बोलवतात, पूजतात, सगळं काही करतात. पण त्यांना एकत्र ताटामध्ये बसून जेवायला देणं हे ना काही आमच्याकडचं वेगळंच असं आहे. आणि आज ना ताईची मैत्रीण जी सुनीता आहे, तिलासुद्धा ताईने इथे बोलवलेलं. आणि तिच्यासाठी तर हे सगळं काही नवीन होतं. पण तरीसुद्धा तिने खूप छानपैकी सगळं समजून घेतलं आणि सगळे केलं. आता इथे केळी जी आहेत ना, सवाशिण बायका येतात त्यावेळेला त्या ओटीमध्ये केळी किंवा खारीक घेऊन येतात. मग ते सगळे जमा करायचे आणि त्यातलेच 2-2 पुन्हा त्यांच्या ओटीमध्ये भरायचे. म्हणजे आता हे जेवण सुरू होण्याच्या आधीच्या सगळ्या ह्या पद्धती आहेत, त्या करायच्या. त्याचबरोबर ताईने सगळ्यांसाठी साड्यासुद्धा आणलेल्या होत्या. तर आपल्या कुवतीप्रमाणे आपण हे करायचं असतं. कोणी कोणी साडी देतं, तर कोणी ब्लाऊज पीसवर भागवतं, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी करतात. तर खूप छान अशी साडी होती, सगळ्यांना दिली. आणि त्यानंतर मग ना जेवणाचं ताट जे आता ठेवलेलं आहे, हे नैवेद्याचं ताट, ते आता ते एकमेकांना असं देणार. आणि त्याच्यातलं जे एक्स्ट्रा असतं ना, ते सुद्धा साईडला काढून ठेवतात. आणि ते झाल्यानंतर मग जेवायला सुरुवात. आणि हो, आता हे जेवण सुरुवात करताना अजून एक पद्धत आहे, ती म्हणजे जेवण सुरुवात करताना सगळ्यात आधी दूध भात घ्यायचं, त्यानंतर मग जेवायचं. तर आता रेश्मा पण आलेली आहे, तर तिचं पण आज स्कूल होतं, त्यामुळे ती पण डायरेक्ट तिथून इथे आली. थोडा उशीर झाला, पण वेळेवरच पोहोचली, कारण अजून म्हणजे सवाशिण बायकांनी घास घेतला नव्हता. आणि इथे ना सगळ्यांचं जेवण झालं. तर सगळ्यात शेवटी ना इथे दूध भाताचं पुन्हा, जे सुरुवातीला आणि शेवटी असं 2 वेळा दूध भाताचं त्यांना जेवण असतं. आणि ते एकमेकांबरोबर असं मस्त गप्पा करत करत जेवत होते. तर खूप भारी वाटलं, की म्हणजे आपल्याकडे येऊन जेव्हा सवाशिण बायका हसतमुखी असं जेवतात ना,
ते सगळ्यात मोठं सुख असतं आणि एक समाधान असतं आणि आपल्या घराला भरभराटसुद्धा. तर चला, सगळं काही झालेलं आहे. त्यानंतर आम्ही चारी जावांनी एक छान असा फोटो काढून घेतला. तिथून मग संध्याकाळपर्यंत मी तर बसलेली आणि निघताना आता ताईने मला इथे दिलेला आहे डबा. तर आम्ही दोघी बहिणी ना सख्या जावा, सख्या बहिणी आहोत. पण मी ताईला कधी मोठी जाव असं समजलंच नाही. मी नेहमी तिला माझी मोठी बहीण समजूनच अजून पण असते आणि ते एक वेगळंच नातं असतं आणि वेगळंच प्रेम असतं. तर चला, तिथून आता घरी निघालेली आहे. कसा वाटला व्लॉग मला कमेंट करून सांगा. बाय.